गणपती बाप्पा येत आहेत आणि त्याच्याच आगमनाची तयारी सुरू झालेली आहे। आत्ता रात्रीचे वाजलेले आहेत 10 आणि माझं सगळं काम झालेलं आहे जेवण ते। तर सगळेजण आम्ही एकत्र जमणार आणि त्याच्यानंतरच आम्ही गणपतीच्या डेकोरेशनची तयारी करणार। कारण का आदल्या दिवशी केलं काम तर बऱ्यापैकी सगळं सोपं जातं असं मला वाटतं, म्हणून आत्ता आम्ही डेकोरेशन करणार आहोत संध्याकाळी आणि उद्या सकाळी गणपती बाप्पांना घेऊन येणार। तर डेकोरेशन कसं करायचं त्याच्यावरून आमचं डिस्कशन चालू होतं आणि सगळ्यांचं वेगवेगळं मत असल्यामुळे निकूला थोडंफार टेन्शन आलं होतं। त्यानंतर आमचं सगळ्यांचं एकमत केलं आम्ही आणि डेकोरेशनला सुरुवात केली। डेकोरेशन सुरू असताना आमच्या गप्पा गोष्टी तर चालू असतातच, परंतु एकत्र येऊन जे डेकोरेशन करतो ते छानच होतं असं मला वाटतं। कसं का होईना पण छान होतं, कारण एकत्र येऊन आपलं गप्पा गोष्टी रंगवण्यात जी मजा असते की नाही ती कोणत्याच कार्यक्रमात नसते। तेवढ्यातच शर्यूला पण जाग आली आणि शर्यू पण उठून बसली। तर तोपर्यंत सगळ्यांनी थोडाफार रेस्ट केला, अजून भरपूर काम बाकी आहे। तर तोपर्यंत शर्यूला झोपवते पटकन आणि नंतर आपण कार्य आणि डेकोरेशनला सुरुवात करूया। डेकोरेशन भरपूर छान होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि मला सांगा तुमच्यात कशा पद्धतीने डेकोरेशन करता, एकटेच करता की एकत्र फॅमिली येऊन करता। आमच्यात सर्वजण एकत्र येतो आम्ही आणि मग डेकोरेशन हे छानच होतं, त्याच्यामध्ये गप्पा गोष्टी होतात। खरं एवढं मात्र होतं की सगळेजण केल्यामुळे जो पसारा होतो की नाही तो भयानक होतो। तर डेकोरेशन निम्म्यापर्यंत आलं, आमचं निम्म्यापर्यंत आलेलं आहे आणि पडणार नाही या पद्धतीने आम्ही डेकोरेशन केले, कारण का शर्यू लहान आहे तिचा विचार केला आणि डेकोरेशन आमचं जवळपास होत आलेलं आहे। तेवढ्यात सर्वांना लागलेली होती लाईटमध्ये भूक आणि मग काय करायचं म्हणून आम्ही मागवलेलं होतं ऑनलाईन केक, जो की पटकन आला आणि केक आल्यानंतर कोणच गप्प बसेना, कारण रात्रीचे वाजलेले होते 1:15 आणि केक आला म्हटल्यानंतर सर्वांना केक खायची गडबड होती। मग त्यात मी पण सामील झाले, कारण का शर्यू पण जागी झालेली होती। आता सर्वजण केक खाऊन घेतो पहिल्यांदा। आणखीन एक मजा डेकोरेशन करताना म्हणजे सगळेजण झोपलेले आहेत, रात्री वेळ झाला आहे 1:15 वाजलेत आणि डेकोरेशन करताना एकत्र फॅमिली येऊन अशी काहीतरी गोष्ट वेळाने खाणं किंवा लाईटमध्ये आईस्क्रीम खाणं केलं आहे का तुम्ही कधीतरी? म्हणजे असं करून बघा की वेळाने आईस्क्रीम मागवले, आईस्क्रीम खाल्ले, त्यात पण खूप मजा असते आणि आमचं तसंच झालं। टाळी वाजवा, टाळी वाजवा। हॅपी बर्थडे टू यू। शर्यूला थोडंफार मज्जा मस्ती करण्यात गेला दिवस, थोडा वेळ गेला आमचा तो आणि त्यानंतर आम्ही कामाला लागणार आहोत, कारण का पूर्ण रात्रभर काही जागत बसायचं नाही। मज्जा मस्ती एकीकडे आणि काम एकीकडे राहतं, कारण का उद्या सकाळी गणपती बाप्पा लवकर येणार आहेत। तर गणपती बाप्पा येण्यासाठी डेकोरेशन आमचं इथंपर्यंत येऊन पोचलेलं आहे आणि आत्ता रात्रीचे वाजले आहेत 1:15। तर 1:15 वाजलेत आणि आमचं अजून निम्मं डेकोरेशन झालेलं आहे। आत्ता अजून लाईट फिटिंग आहे, अजून बरंच काम बाकी आहे। सगळीकडे पसारा पडला आहे, कारण का सामान वरून काढायचं म्हटल्यानंतर सगळीकडे पसारा पडतो, तसा पसारा झालेला आहे सगळीकडे आमच्या घरात आणि तोच आम्हाला काढायचा आहे। हे डेकोरेशन ठरवण्याचं कारण शर्यू आहे खरं तर, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण का लहान मुलं असल्यानंतर असंच काहीसं तरी डेकोरेशन करावं लागतं आणि तिला पण खेळायला होईल म्हणून आम्ही हे डेकोरेशन ठरवलं। तर डेकोरेशन बऱ्यापैकी झालेलं आहे तयार आणि रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि उद्या सकाळी गणपती बाप्पांना आणायचं आहे। आपण डायरेक्ट तिथेच भेटूया गणपती बाप्पांना। बाय बाय, आम्ही चाललोय म्हणा, आम्ही जाणार गणपती घ्यायला। गणपती बाप्पांना आणण्यासाठी जात आहेत आणि लवकरच येतील ते, कारण गणपती बाप्पांना आणायचं आहे लवकरच। आम्ही वाट बघतोय घरात बसून आणि गणपती बाप्पा येत आहेत। गणपती बाप्पा आले, शर्यूचे काका पप्पा ते सगळेजण घेऊन आले गणपती बाप्पांना आणि गणपती बाप्पा लांबून आले म्हणून त्यांच्यावरनं भाकर तुकडा टाकून औक्षण केलं आणि घरामध्ये आणलं। घरामध्ये गणपती बाप्पा आल्यानंतर
घरामध्ये वातावरणच एक वेगळं झालं, कारण का घरामध्ये एकदम प्रसन्न आणि भरल्यासारखं आपण जे म्हणतो, घर किती भरलेलं आहे, आनंदाने भरले, असं काहीसं तर वातावरण होऊन गेलेलं होतं. असा हा आमचा बालगणेश गणपती बाप्पा शरयूसाठी खास असा गणपती आणलेला होता आम्ही, जो की शरयूला आवडेल आणि शरयू त्याच्या संग गप्पा देखील मारेल. त्यानंतर ना आरती देखील झाली आमची आणि आरती झाल्यानंतर ना गणपती बाप्पाचे थोडेसे फोटो काढले आम्ही गणपती बाप्पांसोबत. आणि छान वाटतं गणपती बाप्पा जेव्हा आपल्या घरामध्ये येतात तेव्हा. मग गणपती बाप्पा येणार आहेत म्हणून आज आम्ही बनवलेलं होतं गव्हाची खीर, जे काही गोड असतं ते. गव्हाची खीर नाहीतर मोदक. आज मी गव्हाची खीर बनवलेली आहे. आणि भाऊजी तेच विचारत होते आज काय मेनू आहे, मोदक की खीर. तर त्याच्यावरूनच आमच्या दोघांचं चालू होतं, खीर बनवली, आपण संध्याकाळी मोदक बनवायचे. आणि व्हिडिओ शूट करताना अशी थोडीफार मज्जा आली मला. तर तुम्हाला देखील गणपती बाप्पा तुमच्या घरामध्ये देखील सुख समृद्धी शांती येऊन लाभो असं इच्छा मी व्यक्त करते, प्रार्थना करते देवाकडे. कारण गणपती बाप्पा आले की एकदम वातावरण हे सुखी समृद्धी आनंदमय होतं, असं मला पर्सनल मत आहे माझं. आणि खरंच खूप छान वाटतं. तर मी हा व्हिडिओ तुम्हाला सांगायचा आहे, मी हा व्हिडिओ सांगलीतून शूट करते आहे. तुम्ही कुठून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि गणपती बाप्पाचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मला कळेल की माझा व्हिडिओ कोण कुठून बघताय. त्यामुळे नक्की मला सांगा की तुम्ही व्हिडिओ हा कुठून बघताय आणि गणपती बाप्पांचं डेकोरेशन कसं झाले ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. थँक्यू.